नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 8 जुलै 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 15 प्रश्न पाहणार आहोत आणि तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथे सर्व व्हिडिओची PDF फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे। तर चला मित्रांनो सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। WHOच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर ऑप्शन पाहून घेऊयात। ऑप्शन ए आहे भारत, ऑप्शन बी आहे बांगलादेश, ऑप्शन सी आहे पाकिस्तान आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेश। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी बांगलादेश। पुढील प्रश्न आहे दुसरा, सहकार से समृद्धी कार्यक्रम नुकताच कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर आपण पाहूयात। ऑप्शन ए आहे जयपूर, ऑप्शन बी आहे गांधीनगर, ऑप्शन सी आहे नवी दिल्ली आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गांधीनगर मध्ये। लक्षात ठेवा ऑप्शन बी गांधीनगर मध्ये। पुढील प्रश्न आहे तिसरा, अलीकडेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महिला उद्योजकांसाठी परवाना शुल्कात किती टक्के सूट दिली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। चल ऑप्शन पाहूयात। 75%, ऑप्शन बी आहे 70%, ऑप्शन सी आहे 80% आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 80%। लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी 80%। पुढील प्रश्न आहे चौथा, आपत्ती व्यवस्थापन मध्ये क्रांती आणण्यासाठी अलीकडेच कोणत्या देशाने ALOS-4 उपग्रह प्रक्षेपित केला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। ALOS-4 उपग्रह प्रक्षेपित केला आहे। तर याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात। ऑप्शन ए आहे रशिया, ऑप्शन बी आहे जपान, ऑप्शन सी आहे अमेरिका आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशाने। लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी जपान या देशाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। जपान प्रगत होलोग्राफी वैशिष्ट्यीकृत नवीन नोटा जारी करेल। जपानमध्ये 1000 वर्ष जुना सोमिनसाई महोत्सव संपला आहे। लक्षात ठेवा मित्रांनो जपानमध्ये 1000 वर्ष जुना सोमिनसाई महोत्सव संपला आहे। पुढील पॉइंट आहे जपान जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करेल। लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। पुढील पॉइंट आहे भारत आणि जपान यांच्यात कोड शेअर करार झाला आहे। काय? कोड शेअर करार झाला आहे। पुढील पॉइंट आहे मांस खाणारे जीवाणू जपानमध्ये पसरतात। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील पॉइंट आहे पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानला एक नवीन बेट सापडले आहे। खूप महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, पॉइंट लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे पाचवा, नुकताच 75वा राज्यस्तरीय वन महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो। ऑप्शन ए आहे पुणेमध्ये, ऑप्शन बी आहे भोपाळमध्ये, ऑप्शन सी आहे इन्फाळमध्ये आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी इन्फाळमध्ये। लक्षात ठेवा ऑप्शन सी इन्फाळमध्ये। तर आता इन्फाळ कोठे आहे? मणिपूरमध्ये। लक्षात ठेवा इन्फाळ मणिपूरमध्ये आहे। पुढील प्रश्न आहे सहावा, तुमच्या सैन्याला जाणून घ्या या विषयावरील 3 दिवसीय कार्यक्रम नुकताच कोठे झाला? लक्षात ठेवा। तर ऑप्शन ए आहे मुंबईमध्ये, ऑप्शन बी आहे नवी दिल्लीमध्ये, ऑप्शन सी आहे लेहमध्ये आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लेहमध्ये। लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी लेहमध्ये। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे सातवा, अलीकडेच चर्चेत असलेला ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑप्शन ए आहे हॉकी, ऑप्शन बी आहे फुटबॉल, ऑप्शन सी आहे बास्केटबॉल आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फुटबॉल या खेळाशी। चर्चेत असलेल्या ड्युरंड कप हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। आशियातील सर्वात जुनी क्लब आधारित फुटबॉल स्पर्धा 133वी ड्युरंड कप 27 जुलै 2024 रोजी होईल। लक्षात ठेवा 27 जुलै 2024 रोजी होईल। ठीक आहे मित्रांनो। आणि 31 ऑगस्ट 2024 रोजी संपेल। कधी संपेल? 31 ऑगस्ट 2024 रोजी। 31 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता, क्रोकाझार, जमशेदपूर आणि शिलाँग येथे सामने होणार असून जमशेदपूर प्रथमच यजमान आहे। इंडियन सुपर लीग, आय लीग आणि सशस्त्र दलातील 24 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। सलामीचा सामना
उपांत्य फेरी आणि अंतिम सामना कोलकातामध्ये होणार आहे. मोहन बागन सुपर जायंट गत विजेता आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 8वा. NCPCRने अलीकडेच कोणत्या राज्यात अब्रक खानींना, लक्षात ठेवा अब्रक खानींना बालमजुरी मुक्त घोषित केले आहे? तर ऑप्शन ए आहे बिहार, ऑप्शन बी आहे झारखंड, ऑप्शन सी आहे छत्तीसगड आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झारखंड मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी झारखंड मध्ये. तर आपण यानंतर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर झारखंडमध्ये 30 जून रोजी हूल दिवस साजरा झाला आहे. लक्षात ठेवा झारखंडमध्ये 3 दिवसीय पूसा कृषी विज्ञान मेळा सुरू झाला आहे. पुढील पॉइंट आहे झारखंड सरकारने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. खूप महत्त्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो. विद्युत रंजन झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश झाले आहेत. पुढील आणि शेवटचा पॉइंट आहे झारखंड सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धकाळात पेन्शनचे वय 50 वर्ष केले आहे. महत्त्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो, नोट करून ठेवा. पुढील प्रश्न आहे 9वा. नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी कोठे होणार आहे? चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात ठेवा. ऑप्शन ए आहे ऑस्ट्रेलियामध्ये, ऑप्शन बी आहे पाकिस्तानमध्ये, ऑप्शन सी आहे दक्षिण आफ्रिकामध्ये आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाकिस्तानमध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी पाकिस्तानमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. पाकिस्तानने नवीन लष्करी सराव आझम-ए-इस्तेहकाम सुरू केला आहे. मोहम्मद वसीम यांची पाक महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? मोहम्मद वसीम यांची. पुढील पॉइंट आहे भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या आण्विक प्रतिष्ठानांच्या यादीची देवाणघेवाण केली आहे. पुढील पॉइंट आहे पाकिस्तानने प्रगत रॉकेट प्रणाली फतेह-2 यशस्वीरित्या परीक्षण केले आहे. लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. पुढील पॉइंट आहे पाकिस्तानने अधिकृतपणे ब्रिक्स सदस्यांसाठी अर्ज केला आहे. पुढील पॉइंट आहे पाकिस्तान स्टार्टअप शी गार्डने टॉप क्लायमेट इनोव्हेशन स्पर्धा जिंकली आहे. पुढील पॉइंट आहे काजी फैज हे पाकिस्तानचे 29वे सरन्यायाधीश बनले आहेत. चला मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात. 10वा. अलीकडेच केरळ उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश, लक्षात ठेवा कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन ए आहे शील नागू यांची, ऑप्शन बी आहे चिराग मित्तल यांची, ऑप्शन सी आहे जे मोहम्मद मुस्ताक यांची आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जे मोहम्मद मुस्ताक यांची. लक्षात ठेवा जे मोहम्मद मुस्ताक यांची. यातील आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. नॅशनल मेडिकल कमिशनचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर BN गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील पॉइंट आहे जे शील नागू यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पॉइंट आहे TV रविचंद्रन यांची नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लक्षात ठेवा नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पॉइंट आहे रवींद्र कुमार त्यागी PGCIL चे नवीन CMD बनले आहेत. कोण? CMD बनले आहेत. पुढील पॉइंट आहेत CS शेट्टी SBI चे अध्यक्ष होतील. कोण होतील? CS शेट्टी हे नवीन SBI चे अध्यक्ष होतील. शेवटचा पॉइंट आहे उपेंद्र द्विवेदी यांनी 30वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. कोणी? उपेंद्र द्विवेदी यांनी 30वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पुढील प्रश्न आहे 11वा. कोणत्या देशाने 2033 पर्यंत ऑर्बिटल स्टेशनसाठी अलीकडेच मान्यता दिली आहे? कशासाठी? ऑर्बिटल स्टेशनसाठी. तर ऑप्शन ए आहे रशिया, ऑप्शन बी आहे जपान, ऑप्शन सी आहे अमेरिका आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रशिया. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए रशिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. रशियन उपग्रह तुटल्याने ISS आणि अंतराळ रहदारीला धोका वाढला आहे. लक्षात ठेवा. पुढील पॉइंट आहे रशिया भारताला सर्वाधिक तेल पुरवठादार बनला आहे. पुढील पॉइंट आहे ब्रिक्स गेम्स 2024 रशियामध्ये आयोजित केले जात आहेत. पुढील पॉइंट आहे रशियन राष्ट्राध्यक्ष 24 वर्षानंतर उत्तर कोरियाला पोहोचले. पुढील पॉइंट आहे रशिया तालिबानला दहशतवादी यादीतून काढून टाकेल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 12वा. कोणत्या कुस्ती सुपरस्टारने अलीकडेच इन रिंग कॉम्पिटिशन मधून निवृत्ती जाहीर केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. ऑप्शन ए आहे सेट रोलिन्स, ऑप्शन बी आहे जॉन सेना, ऑप्शन सी आहे CM पंक आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही.
तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जॉन सेना. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी जॉन सेना. पुढील प्रश्न आहे 13वा. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी ओहम मोहिदमची शिफारस कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर ऑप्शन ए आहे गोवा, ऑप्शन बी आहे कर्नाटक, ऑप्शन सी आहे आसाम आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी आसाम. ठीक आहे ऑप्शन सी आसाम. पुढील प्रश्न आहे 14वा. अलीकडेच बिलियर्ड्स मध्ये आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ऑप्शन ए आहे गीत सेठी, ऑप्शन बी आहे पंकज अडवाणी, ऑप्शन सी आहे ध्रुव सितवाला आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ध्रुव सितवाला. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी ध्रुव सितवाला. पुढील प्रश्न आहे 15वा आणि शेवटचा प्रश्न. अलीकडेच कुस्तीमध्ये विनेश फोगाटने स्पेन ग्रँड प्रिक्स मध्ये महिलांच्या 50 किलो गटात कोणते पद जिंकले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. ऑप्शन ए आहे चांदी, ऑप्शन बी आहे सोने, ऑप्शन सी आहे एक कांस्य आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोने, सोनेरी पदक. लक्षात ठेवा मित्रांनो सोनेरी पदक जिंकले. मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या. तर चला मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष देऊयात. अलीकडेच RBIने कोणत्या बँकेला 1.32 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.